मनुष्य आणि जीवन, उत्पत्ती आणि विनाश, जन्म आणि मृत्यू, ह्या दोन्हीही अवस्था सृष्टीतल्या जीव प्राण्यांना खरे तर समान आहेत. पण या दोन अवस्थांच्या मध्ये मानवी जीवनाचे नाना व्यापार अनंत रीतिरिवाजाप्रमाणे विस्तारलेले असतात. सृष्टीच्या चैतन्याचे तेही आविष्कार असतात. आयुष्यात कोण कसं येईल हे निश्चित सांगता येत नाही. चांगले संस्कृत व काही विकृत अशा मनाची माणसंही आयुष्यात भेटत असतात. संस्कृत माणसाकडून जीवनाला पूरक असं मार्गदर्शन मिळते व त्याचा मानवी जीवनाला, मनुष्याला फायदा होत असतो. मनाला त्यातून समाधानही मिळत असते. काही विकृत मनाच्या असंतुष्ट अशा व्यक्तीकडून चांगल्या लोकांना खूप त्रास होत असतो आणि कारण नसताना चांगल्या लोकांना अपमानही सहन करावा लागतो. जीवन जगत असताना त्यातील समाज जीवनाचा प्रत्येकाला चांगला वाईट असा अनुभव येत असतो. सुख आणि आनंद ही दुःखाचीच रूपे आहेत. माणसाचं आयुष्य आहे तरी काय? विनाशच ना. जन्म झाला की प्रत्येकाला मृत्यू हा येतोच. हे माहीत असूनही मनुष्य प्राणी जन्म मृत्यूच्या मधला जो भाग, ज्याला जीवन म्हणतात, तो भाग आनंदाने, सुखाने, प्रेमाने, सम्यक वाचेने, सम्यक दृष्टीने, सम्यक संकल्पाने, सम्यक कर्मांताने, सम्यक आजीविकेने, सम्यक स्मृतीने, सम्यक समाधीने जागृत नाही. आणि म्हणून मनुष्य हा सुखापेक्षा, सुखी राहण्यापेक्षा दुःखामध्ये जास्त रेंगाळत असतो.